विधानसभेत आज मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्ती संदर्भात जे निवेदन दिलेलं आहे त्यावरती शिवसेनेची काय प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत शिवसेनेचे विधिमंडळ गटनेते एकनाथ शिंदे साहेब आहेत। शिंदे साहेब, मुख्यमंत्र्यांनी ज्या प्रकारे भाषण केलं त्यावरती तुमचं समाधान झालंय का? शिवसेनेची भूमिका सुरुवातीपासून स्पष्ट आहे। जेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस उद्धव ठाकरे साहेबांची भूमिका स्पष्ट होती, कर्जमुक्ती आणि 7/12 कोरा ती आजही कायम आहे आणि म्हणून कर्जमुक्ती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, शेतकऱ्यांचं आत्महत्येचं सत्र थांबलं पाहिजे आणि म्हणून आज मुख्यमंत्री महोदयांनी जे निवेदन केले या ठिकाणी किती पैसे लागतील या सगळ्या ज्या काही बाबी आहे, हा जो काही ताळमेळ आहे हा शेतकऱ्यांच्या जीवापेक्षा मोठा नाही आहे आणि म्हणून राज्य सरकार केंद्र सरकार यांनी मिळून जेवढे पैसे या कर्जमुक्तीसाठी लागतात ती द्यावेत, ही जबाबदारी राज्य सरकार आणि केंद्र सरकारची आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवाचं अनमोल मोल खूप जास्ती आहे आणि म्हणून आत्महत्या थांबल्या पाहिजे, यासाठी शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळाली पाहिजे, 7/12 कोरा झाला पाहिजे, ही भूमिका शिवसेनेची आजही ठाम आहे। 18 तारीखला राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे, त्याआधी ही कर्जमुक्तीची कोंडी फुटणं आवश्यक आहे, नाहीतर अर्थसंकल्प मांडणंच कठीण होऊन जाईल। तुम्ही शिवसेना शिष्टमंडळासोबत पंतप्रधानांना भेटणाऱ्या मुख्यमंत्र्यांसोबत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे, तात्काळ केंद्र सरकार आणि पंतप्रधानांची भेट घ्या आणि ठोस निर्णय शेतकऱ्यांना आणि शिवसेनेला अपेक्षित आहे। हीच परिस्थिती अधिवेशनात राहिली तर अर्थसंकल्प कसा मांडायचा? अर्थसंकल्पाच्या अगोदर हा ठोस निर्णय होणं गरजेचं, ही मागणी शिवसेनेची आहे। शिवसेना आपल्या मागणीवरती ठाम आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह उदय जाधव, IPN लोकमत, मुंबई।